अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या जी काय आपली गुरुप्रतिपदा आहे ती आपण कशी साजरी करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा आणि कोणती आरती करायची आणि गुरुचरित्रातील कोणते अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर जी काय आपला माघ महिना आहे त्यातील शुक्ल नक्षत्रावर ही आपण गुरुप्रतिपदा साजरी करत असतो. आपल्या दत्त महाराजांचा जो काही दुसरा अवतार आहे म्हणजे नरसिंह सरस्वती, ते या दिवशी सैन्यगमनाला गेले होते. सैन्यगमन म्हणजे काय? सैन्यगमन म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज हे या दिवशी गुप्त झाले होते. कर्दळी वनामध्ये जाऊन गुप्त झाले होते. तर त्यांनी आपला जो काय अवतार होता ना तो त्यांनी संपवला नव्हता. तर ते गुप्तरूपी कर्दळी वनात जाऊन राहिले होते. आपण गुरुचरित्रामध्ये हे सगळे अध्याय वाचताना ह्या सगळ्या देखील आपण घटना वाचतो. तर मी तुम्हाला आता पुढे सांगते की त्यांचा जन्म कसा झाला, म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन सांगते. तर आपलं जे काय अकोला जिल्हा होता त्या अकोला जिल्ह्यातील कारंजा नावाचं जे गाव होतं तेथे आई अंबा भवानी आणि वडील महादेव यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता. आणि नरसिंह सरस्वती यांनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला. ते रडले नव्हते. म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा हा दुसरा अवतार होता नरसिंह सरस्वती. तर त्यांनी खूप म्हणजे कार्य केले. म्हणजे त्यांचा अवतार जवळजवळ 150 वर्ष होता. त्यातील त्यांनी 100 वर्ष पूर्ण भारतामध्ये भ्रमण केले आणि जे काय 50 वर्ष होते ते आपले श्री क्षेत्र गाणगापूर येथे येऊन ते राहिले होते. भक्तांच्या कल्याणासाठी येऊन ते राहिले होते. त्यांना खरं तर गाणगापूरमधूनच गुप्त व्हायचं होतं, पण त्यांचं तिथले भक्तांवरील प्रेम आणि भक्तांचं त्यांच्यावरील प्रेम आणि ह्या ज्या काही गोष्टी होत्या ना, यामुळे त्यांनी गाणगापूरमधून ते गुप्त नाही होऊ शकले. त्यामुळे त्यांनी कर्दळीवन एक हा मार्ग निवडला आणि तेथून ते गुप्त रूपामध्ये गेले. आणि आपल्याला सगळं माहीत आहे की त्यातून नंतरनं स्वामी समर्थ महाराज आले. म्हणजे जो काय आपल्या दत्त महाराजांचा आपण असं म्हणाल तर तिसरा अवतार. म्हणजे जर श्री दत्तगुरू हे सोडले तर त्यानंतरचा जो काही तिसरा अवतार म्हणजे स्वामी समर्थ, त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की दुसऱ्यामध्ये की अकोल्यातून मी कर्दळी वनातून आलो. म्हणजे साक्षात नरसिंह सरस्वती जे गुप्त झाले होते त्यांनीच परत स्वामी समर्थांचा अवतार घेऊन ते परत आपल्या जनकल्याणासाठी ते अक्कलकोटी येऊन निवास करत राहिले होते. ही म्हणजे एक त्यांची कहाणी आहे. तर आता गुरुप्रतिपदी कशी साजरी करायची ते मी तुम्हाला सांगत आहे. तर प्रथम आपण काय करायचे, जर आपल्याकडे नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल तर किंवा नसेल तर आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्याला व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा. त्याला पिवळे फूल व्हायचे आणि आपण काय करायचं की गुरुचरित्रामधील 51वा आणि 52वा अध्याय ह्या दिवशी आपण वाचायचा. या अध्यायांमध्ये सांगितले आहे की नरसिंह सरस्वती महाराज हे कसे गुप्तरूपे झाले ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहे. खरं तर नरसिंह सरस्वती महाराजांना गाणगापूर श्री क्षेत्र येथूनच त्यांना गुप्तरूपे जायचे होते, पण तेथील भक्तावरील प्रेम आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते तेथून गुप्तरूपे झाले नाहीत. त्यामुळे ते कर्दळी वनातून झाले हे त्यामध्ये सांगितलेले आहे. तर आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल आम्हाला, म्हणजे पिरियड्स आहेत, विटाळ आहे, परत त्याच्यानंतर सुतक आहे, तर आम्ही वाचायचं का? सुतक असेल तर तुम्ही हे वाचायचं नाही. आणि ज्यांना पिरियड्स वगैरे आहेत ना तर त्यांनी घरातल्या कोणाकडूनही वाचून घ्यावे. आणि कारण की उद्या संडे आहे त्याच्यामुळे सर्वांना सुट्ट्या आहेत, सर्वजण घरी आहेत. तर उद्या कोणाकडूनही तुम्ही वाचून घेतलं तरी चालेल. सुतक आहे त्यांनी हे करू नये. ज्यांच्या घरात पिरियड्स वगैरे आहेत, महिलांना वाचणं होत नाही, त्यांनी आपल्या घरात कोणाकडूनही वाचून घ्यावे. त्यानंतर तुम्ही आरती किती वाजता करू शकता? सकाळची 8ची करू शकता, संध्याकाळची 6ची करू शकता किंवा 10:30ची करायची. आरती कोणती करायची? गणपती बाप्पांची, स्वामी समर्थांची, दत्त महाराजांची आणि नरसिंह सरस्वती महाराजांच्या तुम्ही आरती करू शकता. तर आता नैवेद्य काय दाखवायचा? तर गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की घेवड्याची शेंग. हे तर आपल्याला माहीत आहे की महाराजांना खूप आवडते. कोणी कोणी त्याला श्रावणी शेंगा म्हणतात.
त्याचा एक दाखवायचा नैवेद्य. नंतर आपण वरण भात करतो, कारण वरण भाताशिवाय आपला नैवेद्य पूर्ण नसतो. आणि उद्या आवर्जून बेसनचा लाडू याचा पण नैवेद्य नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. तर बेसनाचा लाडू याला एवढे महत्त्व का आहे, तर मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस नरसिंह सरस्वती महाराज गुप्त व्हायला चालले होते, त्यावेळेस त्यांच्या भक्तांनी त्यांना प्रेमाने बेसनाचे लाडू हे बांधून दिले होते त्यांना खाण्यासाठी. त्यामुळे बेसनाचा लाडू पण उद्या नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. तर बेसनाचा लाडूचा नैवेद्य कसा दाखवायचा? तुम्ही ताटामध्ये दाखवू शकता, पण आपण जो नैवेद्य दिलाय, दाखवलाय तो एक 15 मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी असतो, म्हणजे आरती पूर्ण. त्यानंतर आपण तो खातो. पण बेसनाच्या लाडूचा नैवेद्याचं उद्या काय करायचंय, तो एका वाटीमध्ये ठेवायचा आणि तो झाकून ठेवायचा. म्हणजे कसं, की तुम्ही सकाळी ठेवला, संध्याकाळी ठेवला, तुम्ही कधी पण ठेवू शकता. पण तो तुम्ही काय करायचा, की झाकून ठेवायचा. तो त्या दिवशी तुम्ही खायचा नाही. तर त्या नैवेद्याचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी उठल्यानंतर तो नैवेद्य घ्यायचा. म्हणजे तुम्ही किती पण लाडू ठेवू शकता, 2, 3, 4, आणि तो लाडू सर्वांना घरात प्रसाद म्हणून वाटायचा. म्हणजे हे करायचं आहे उद्या. अशा पद्धतीनं गुरुप्रतिपदा उद्या शुक्ल नक्षत्रावर साजरी करायची आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.